यापूर्वी सांगितल्याप्रमाणे सभागृहाच्या बाहेर केलेल्या टिप्पणी आणि वक्तव्यावरती मी लक्ष देत नाही आणि त्यावर उत्तर देणं तर अजिबात गरजेचं समजत नाही। जी लोक असे आरोप करतायत त्यांना संविधानाचं ज्ञान आहे का, त्यांना अपात्रतेसंदर्भातल्या नियमांचं ज्ञान आहे का? त्यामुळे अशा लोकांना ज्यांना दोन्ही विषयातलं ज्ञान नाही त्यांनी केलेल्या टिप्पणींवरती आपण काय उत्तर द्यायचं? सर, आपल्याला माहीतच आहे की अपात्रतेसंदर्भातल्या याचिका या अध्यक्ष कार्यालयात फाईल झालेल्या आणि त्यावरती आम्ही सुनावण्याही चालू केलेल्या आहेत आणि जे काय कार्य होत आहे या संदर्भातली जी काय कारवाई होते ती अत्यंत नियमानुसार डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन रूल 1986 संविधानामध्ये दिलेल्या ज्या तरतुदी आहेत या आणि विधिमंडळाचे जे नियम आहेत, विधानसभेचे जे नियम आहेत त्याच्या अनुषंगाने ही संपूर्ण कारवाई होत आहे। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की सर्वोच्च न्यायालयात पण ह्या विषयातली जेव्हा याचिका दाखल झालेली त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने पण संविधानिक शिस्ताचं पालन करणं आवश्यक आहे। म्हणजेच एक्झिक्युटिव्ह म्हणजेच आपलं कार्यकारी मंडळ, विधिमंडळ म्हणजेच लेजिस्लेचर आणि न्यायमंडळ म्हणजे ज्युडिशरी यांना आपापले अधिकार संविधानाने दिले आहेत। आपल्या कार्यक्षेत्रात राहून त्यांनी काम करणं अपेक्षित आहे। अध्यक्षांचे अधिकार हे अबाधित ठेवत अध्यक्षांवरतीच या याचिका ठरवण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे आणि त्यामुळे कुठेही संविधानाचा अवमान होणार नाही। जसं विधिमंडळ एक इंडिपेंडेंट संस्था आहे तसंच न्यायप्रणाली म्हणजेच आपली ज्युडिशरी एक इंडिपेंडेंट संस्था आहे, यांचाही मान राखणं हे आमचं कर्तव्य आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा कुठेही अवमान न होता संविधानिक तरतुदींचं पालन करत आणि विधिमंडळातल्या विधानसभेच्या नियमांचं सर्व पालन करून योग्य वेळेला हा निर्णय घेतला जाईल। हा निर्णय घेण्यासाठी जेवढा वेळ आवश्यक आहे तेवढा वेळ दिला जाईल। नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती सर्वांना आपली संधी दिली जाईल आपलं म्हणणं मांडण्यासाठी आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून राज्यातील आणि देशातील जनतेला आश्वासित करू इच्छितो की हा निर्णय घेताना कुठच्याही प्रकारचा दिरंगाई केली जाणार नाही आणि त्याचप्रमाणे कुठच्याही प्रकारची घाई केली जाणार नाही ज्यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होऊ शकेल आणि मला खात्री आहे की लवकरच आपण या संदर्भातला निर्णय घेऊ। सुप्रीम कोर्ट एक लक्षात घ्या आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 खाली या देशातला कोणताही नागरिक सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टमध्ये याचिका दाखल करू शकतो। याचिका दाखल केली म्हणजे त्यांनी मांडलेली बाजू ही सत्य असा कायदा नाही आहे। एखादी याचिका फाईल झाल्यानंतर नोटीस इश्यू केली जाते। नोटीस इश्यू केल्यानंतर दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून कोर्ट ह्या विषयातला न्याय देते आणि आपल्याला माहिती असेल की यापूर्वीही अशीच याचिका दाखल झाली त्यावरती कोर्टाने सांगितलं आहे की विधिमंडळाचा अधिकार ह्याच्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही आहे। जोपर्यंत अध्यक्ष कोणता निर्णय घेत नाहीत आणि जर का तो निर्णय नियमबाह्य असेल अथवा घटनाबाह्य असेल तर आणि तरच या कुठची इतर संस्था त्यात हस्तक्षेप करू शकेल। परंतु जोपर्यंत अध्यक्षांनी घेतलेला निर्णय घटनाबाह्य नसेल किंवा नियमबाह्य नसेल तोपर्यंत त्यात हस्तक्षेप करण्याचे अधिकार संविधानाने कोणालाही दिले नाही आहे असं माझं मत आहे। नोटीस देणं हे कोर्टाचं काम आहे। कोर्ट आपलं काम करत आहेत आणि विधिमंडळ आपलं काम करत आहेत, अध्यक्ष आपलं काम करत आहेत। त्यामुळे प्रत्येकाला आपण आपापलं काम करायला देऊया आणि मला वाटतं ह्यालाच लोकशाही म्हणतात, ह्यालाच कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी म्हणतात, पार्लमेंटरी डेमोक्रेसी म्हणतात आणि मला वाटतं जशी पार्लमेंटरी डेमोक्रेसी जपण्याची जबाबदारी विधिमंडळावरती आहे, ज्युडिशरीवरती आहे, एक्झिक्युटिव्हवरती आहे तशीच ती जपण्याची जबाबदारी ही मीडियावर पण आहे। MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्यातर्फे मास्टर्स इन गव्हर्नमेंट आणि पॉलिटिकल ॲडमिनिस्ट्रेशनवरती हा जो नवीन कोर्स चालू केला, नवीन हा कोर्सचा जुना आहे, मला वाटतं आता ही 19वी बॅच त्यांची सुरू होत आहे आणि त्याकरता त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी आज इकडे उपस्थित आहे। अशा कोर्सेसमधनं आपण एक नवीन लिडरशिप तयार करण्यासाठी त्यांना जे स्किल्स लागतात ते त्यांच्यामध्ये डेव्हलप करतो आणि अत्यंत प्रभावशाली असा हा कोर्स इकडे आयोजित करण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे ज्या तरुणांनी इकडे या कोर्समध्ये स्वतःला एनरोल केलं आहे
त्यांच्या माध्यमातून देशाला एक चांगलं नेतृत्व लाभेल. देशाची येणारी पिढी ही राजकारणात येण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत आहे, याबद्दल मला अत्यंत आनंद व्यक्त करायचा आहे. बघा, आपण बघितलं तर हे स्किल सेट जे इकडे शिकवले जातात त्याचा केवळ उपयोग विद्यार्थ्यांना नव्हे तर विधिमंडळ सदस्यांना पण होऊ शकतो. आणि त्यामुळे विधिमंडळ सदस्यांसाठी पण एखादा क्रॅश कोर्स जर ठेवला तर मला खात्री आहे की त्याचा फायदा विधिमंडळ सदस्यांनाही होईल. आणि ज्या विद्यार्थ्यांना इकडे लेजिस्लेटिव्ह प्रॅक्टिसेसबद्दल, पार्लमेंटरी डेमोक्रेसीबद्दल शिकवलं जातं त्यांना अनुभव घेण्यासाठी विधान भवनात येऊन ते अनुभवता येईल. त्यांना आम्हाला इंटर्नशिप्स देता येतील. स्पीकर ऑफिसमध्ये असेल, डेप्युटी स्पीकर ऑफिसमध्ये असेल, सभापती कार्यालयात असेल, उपसभापती कार्यालयात असेल किंवा विधिमंडळातील वेगवेगळ्या शाखांमध्ये काम करून विधिमंडळाचं कामकाज कसं चालतं या संदर्भातली त्यांना चांगली माहिती मिळू शकेल. म्हणूनच हा घेवाणदेवाणाचा कार्यक्रम MIT आणि विधिमंडळामध्ये झाला तर निश्चितपणे राज्याला याचा फायदा होईल. सर, सुप्रीम कोर्टात नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.